कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचे 14.52 कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या हस्ते व राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, प्रसिद्ध उद्योजक कांतीलाल अग्रवाल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन केशवराव भवर यांनी केले। या प्रसंगी प्रास्ताविक विवेक कोल्हे यांनी केले। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करत जागतिक पातळीवर विविध प्रदेश कसे अग्रस्थानी आले आहेत हे सांगितलं। भविष्याचा वेध घेऊन आज पावले टाकले नाही तर व्यापार आणि उद्योजक हे संकटामध्ये येतील। कोपरगाव समृद्ध होण्यासाठी काळानुसार नाविन्यपूर्ण बदल करणं गरजेचं आहे। अनेक स्थायिक उद्योजक हे परदेशामध्ये देखील आपले उत्पादन निर्यात करतात। औद्योगिक वसाहत विस्तार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। रोजगारासाठी संजीवनी नेहमीच प्रयत्नशील असून कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे अर्थचक्र फिरते आहे आणि त्यातून हजारो युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे। कोपरगाव शहराचा पाणी प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी जमिनी उपलब्ध करून ठेवल्या होत्या, हे विसरून चालणार नाही। सध्या हजारो कोटींचे फलक दिसत आहेत, मात्र प्रत्यक्षामध्ये परिस्थिती बिकट असून कोणत्याही क्षेत्रामध्ये भरीव काम नाही। त्यामुळे जर उद्योग व्यवसायांना उभारी मिळण्यासाठी आणि पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवण्यासाठी हजार कोटी उपलब्ध करून दिले तर कोपरगावचा कायापालट होईल। त्यांनी ते करून द्यावे, आम्ही स्वागत करू, असं मत बिपिन कोल्हे यांनी व्यक्त केलं। मला अशा जर कधी कोणी फार्मावाले असतील तर त्यांना जर कधी सहकार्य नॉमिनल रेट वरती आपल्या फार्मा लॅब मध्ये सुद्धा असा रिसर्च लोकांना आम्ही संधी द्यायला त्या ठिकाणी तयार आहे, जेणेकरून त्यांचा उद्योग ह्या आपल्या औद्योगिक वसाहतीमध्ये आणण्यासाठी ते तयार राहतील। कारण की भविष्य त्याच्यामध्ये। त्याचबरोबर आज आपण पाहतोय की आज या ठिकाणी संजीवनी युनिव्हर्सिटी झालेली आहे। संजीवनी युनिव्हर्सिटी मधून आज आपण पाहतोय की देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फ्रॉम नासा टू सई इकडं आपले स्टुडंट्स आहेत। माझा जो ड्रायव्हर आहे गजानन, त्याची मुलगी, तिला 3 लाख रुपये महिन्याला पगार मिळतोय। आमचा जो गोरख गेस्ट हाऊसचा शिपाई होता गोरखवर, त्याच्या मुलाला जवळजवळ 6 लाख रुपये महिन्याला तो कमवतो त्या ठिकाणी। म्हणजे हा रिव्होल्युशन म्हणतो आपण याला, हे रिव्होल्युशन झालेलं आहे। आता काही कोणाचं हा उद्योजक म्हणून याच्याच मुलाला चांगला पगार मिळेल असं काही नाही। ज्याच्याकडे नॉलेज आहे, म्हणजे स्वामी विवेकानंदनी जे सांगितलं होतं, नॉलेज नोज नो बाउंड्रीज, म्हणजे ज्ञानाला कोणती बाउंड्री त्या ठिकाणी नसते। 7 समुद्रापलीकडे आपण जाऊ शकतो। आणि म्हणून नुसतं फ्लेक्स लावण्यापेक्षा लोकांमधलं टॅलेंट शोधून त्यांना त्यांच्या बाउंड्रीजच्या पलीकडे नेलं पाहिजे। फक्त याच गावच्या तळ्यापर्यंत नेऊन काय करायचं? आपल्याला लोकांना 7 समुद्रापलीकडे न्यायचंय आणि त्याच्यासाठी द्वार उघडे करायचे। आणि म्हणून मी औद्योगिक वसाहतीच्या लोकांना सगळ्याला सांगेल की आपल्याला हे द्वार उघडायचंय आणि हे संजीवनी उद्योग समूहच करू शकतं आणि त्यांच्या मार्फत हे ज्ञानाचे द्वार आम्ही या ठिकाणी करून देऊ। आणि त्यासाठी आपण जर कधी प्रयत्न केले, त्यासाठी आपण सगळ्यांनी जर कधी सहकार्य केलं तर निश्चितच 7 समुद्रापलीकडे या झोपडी मधला हे आमची भगिनी असेल, हा मुलगा असेल, आपल्याला त्या ठिकाणी दिसेल। आणि आज आपण पाहतोय नुसतं वीट भट्टीवरती नाही तर अणुभट्टीवरती काम करणारा सुद्धा आम्हाला आपल्या कोपरगावातून तयार झाला पाहिजे, हीच अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो। आणि औद्योगिक स्थितीला या शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र शिंदे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे यांनी देखील आपली मनोगत व्यक्त केली। आज कोपरगाव सहकारी औद्योगिक वसाहतीचे अतिशय महत्त्वाचा दिवस होता। अनेक वर्षांचे प्रलंबित आणि महत्त्वाचे असे प्रश्न म्हणजे रस्ते, ड्रेनेज आणि इतर विकास कामांचं भूमिपूजन आज सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं। खरं तर 15 कोटीच्या आसपास या ठिकाणी आज काम, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध झालेला आहे। शासनाच्या 75-25 या योजनेअंतर्गत 25% योगदान हे औद्योगिक वसाहतीने जवळपास 3 कोटी 63 लाख आणि उर्वरित रक्कम ही त्या ठिकाणी शासनाकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे। आणि त्यामध्ये औद्योगिक वसाहतीतले सगळे रस्ते, ड्रेनेज हे सर्व पूर्णत्वास जाणार आहे। त्याच्यामुळे आमच्या सर्व संचालक मंडळाला मनस्वी आनंद त्या ठिकाणी आज होत आहे। जे काही विजन होतं ते तुम्हाला प्रशांत भाऊ कामाला आलेले, थोडे उद्योग समूह असेल, भन्साळी उद्योग समूह असेल, हे सगळे उद्योग समूह या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून आणि आदरणीय शंकररावजी कोल्हे यांच्या व्हिजनमधून तयार झाले।
व्हिजन किती असावं माणसाचं, म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेज कैलासवासी वसंतदादांच्या दूरदृष्टीतून चालू झाले, त्यावेळेस कोणाला स्वप्नतही वाटलं नसेल की या महाराष्ट्रातून हजारो लाखो इंजिनियर तयार होऊ शकतील. तर ते कोल्हे साहेबांनी ओळखलं आणि त्या काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हे साहेबांनी चालू केलं. या इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आज अक्षरशः हजारो तरुण ज्यांनी कधी कल्पना केली नव्हती, ज्या शेतकऱ्यांनी सर्वसामान्य माणसांनी की आपले मुलं इंजिनियर होऊ शकतील, अशा हजारो कुटुंबांचे मुलं आज या कोपरगाव तालुक्यामध्ये इंजिनियर झालेले आहेत. चांगल्या प्रकारच्या प्रगती त्यांनी आपापल्या व्यवसायामध्ये केलेली आहे. कोल्हे साहेबांचं विजन मला आठवतं. कोल्हे साहेबांनी सत्याग्रही शेतकरी नावाचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की कोपरगावचे 3 सुपुत्र, त्यामध्ये सन्माननीय कांतीशेठ अग्रवाल यांचाही त्यांनी नामोल्लेख केलेला आहे, ठोळे उद्योग समूहाचे कैलासशेठ ठोळे यांचाही नामोल्लेख केलेला आहे आणि माझाही नामोल्लेख केलेला आहे की हे 3 माणसं कोपरगावचं नाव महाराष्ट्रात, भारतात नव्हे परदेशात सुद्धा वाढवतील. आणि त्याप्रमाणेच मला वाटतं हे सगळे उद्योग समूह आज एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये प्रगतीपथावर आहेत. मला सुद्धा परदेशामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजे आमच्यातले जे काही गुण आहेत ते कोल्हे साहेबांमध्ये हेरण्याची संधी त्या काळामध्ये होती आणि त्या काळात त्यांनी औद्योगिक वसाहती जे स्वप्न पाहिलं. याप्रसंगी मनोज शेठ अग्रवाल, रोहित वाघ, प्रशांत होन, सागर शहा, पंडित भारुड, संजय जगदाळे, पप्पू शेठ सारडा, अभिजित रहातेकर, डॉक्टर चंद्रशेखर आव्हाड, मुनीश शेठ ठोळे आदींसह सर्व संचालक, साखर कारखानदार, उद्योजक मोठ्या संख्येनं हजर होते. याप्रसंगी आभार रोहित वाघ यांनी मानले. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.